मी सांगितलं ते कर. रड रड. अशी कशी पटकन रडू? अगं कशी पण रड रड ना. तिथं आम्हाला तयारी करू दे. अजून रड अजून. आपण बोलूया ना. चल 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 चल. शांत हो, शांत हो बाळा. अरे संसार म्हटलं ना की असं होणार. नको टेन्शन घेऊ म्हटलं ना. काय टेन्शन घेतेस एवढं? काय झालं अर्पिता? अरे काही नाही, अधीराच्या काळजीने रडते. अधीराकडे गेली होती ना खुशाली विचारायला. काय झालं अधिराला? दादा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं रे की तिची अवस्था अशी असेल. ठीक आहे ना ती? काही ठीक नाहीये ती. माझी हुशार कर्तबगार बोई तिकडे जाऊन तिची मोलकरीण झालीये. हे बघ अर्पिता, उगाच काहीतरी बोलत जाऊ नकोस. तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? थांब तुला मी पुरावाच दाखवते. घे हा बघ पुरावा. तिची सासू आपल्याकडे येऊन राहिलीये. छान मस्त मजा करते, हवी तशी सेवा करून घेते. आणि अधीराची बघ काय अवस्था झालीये तिकडे. मला तर काहीच प्रॉब्लेम वाटत नाहीये. ओके हा काकू? दादा तू असं कसं म्हणू शकतोस? आपल्याकडे स्टाफ कमी पडतोय म्हणून तू स्टाफ वाढवतोयस का? तर स्वानंदीला त्रास होऊ नये म्हणून. आणि तिथे रोहन साधा एक नोकर हायर करू शकत नाहीये. मुळात त्याला इन्कम देखील इतकं कमी आहे. मग या अशा वातावरणात तिने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तर मग कुठे चुकलीये ती? माहेरचे म्हणून आपण तिला समजून घ्यायला नको का? अर्पिता, अधिराविषयी असलेली तुमची काळजी मला समजते. पण अधिराने घर सोडायचा घेतलेला निर्णय आणि ज्या प्रकारे तिने तो घेतला ना ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि चुकीच्या गोष्टींना मी कधीच सपोर्ट करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या घरी जाण्याच्या अगोदर तिला माहिती होतं ना त्या घरची परिस्थिती काय आहे. तिथे नोकर चाकर नाहीयेत. तिथे घरातलं काम करायला लागेल. आणि केलं घरातलं काम तर काय बिघडलं काय? उलट एरवी कधीही किचन मध्ये न जाणारी मुलगी या निमित्ताने किचन मध्ये जाऊन काहीतरी बनवतीये. हे कौतुकास्पद नाहीये का? आणि ग्रोथ चांगली आहे अधिराची. अभिमान वाटतो मला तिचा. हेच अगदी हेच मी समजवण्याचा प्रयत्न करते कधीपासून. अगं संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच. घर म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणार ग. पण ती अधीरा राजवाडे आहे. ती हे सगळं करण्यासाठी नाही बनलीये. मला एवढंच माहितीये की तिच्या सासूने घर सोडण्याऐवजी आहे ना तिने घर सोडून इथे यायला पाहिजे. का सहन केलं पाहिजे ना तिने सगळं तिकडे? दादा प्लीज तू तरी समजाव ना तिला. अर्पिता, आपल्या घरातले संस्कार हे फॅमिलीला घट्ट जोडून ठेवण्याचे आहेत. फॅमिलीला वाऱ्यावर सोडून परत नेण्याचे नाही आहेत.